हॅलो एव्हरीवन, मी मुसळे सर. सगळ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. 2021मध्ये गट ब ची जी काही मेन्स झाली होती त्यामध्ये आलेला जो इंग्लिशचा जो क्वेश्चन पेपर आहे त्या पेपरचा आपण आज या ठिकाणी अगदी डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस करूया, जेणेकरून जे विद्यार्थी आता 1 तारखेला 2022चा राहिलेला जो काही गट ब चा पेपर आहे तो देणार आहेत तर त्यांच्या दृष्टीने काही स्ट्रॅटेजी या ठिकाणी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. त्याचबरोबर 2023ची जी काही गट ब आणि गट क आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा जो लेक्चर आहे हा निश्चित अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने हा लेक्चर शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी 2021चा पेपर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय आहे, फक्त 30 प्रश्न या ठिकाणी आयोगाचे आहेत. त्याच्यामध्ये 5 प्रश्न गेले तुमचे पॅराग्राफला, उरलेले जे काही 25 क्वेश्चन्स आहेत तर ते तुमचे ग्रामर आणि व्होकॅब्युलरीवर. तर ते आपण या आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी पाहूया. आता विशेष बाब म्हणजे 2023मध्ये काय झालेलं आहे की गट ब आणि गट क ह्या दोनही पेपरमध्ये साधारणतः 50-50 प्रश्नांचं वेटेज केलेलं आहे. बरोबर आहे. आतापर्यंत गट क ला 40 प्रश्न होते, आता 50 केलेले आहेत. गट ब ला 30 होते, आता 50 केलेले आहे. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट अप्रोच प्रत्येकानं लक्षात ठेवायचा की ज्यावेळेस नंबर ऑफ क्वेश्चन्स तुलनेनं कमी असतात, बरोबर आहे, त्या ठिकाणी थोडीशी डिफिकल्टी अधिक मेंटेन केली जाते का जे इथून मागच्या पेपर्समध्ये पाहिली. म्हणजे आत्तापर्यंत आपण असं बोलत होतो की राज्यसेवेचा जो पेपर असतो त्यापेक्षा गट बचा पेपर तुलनेला थोडा हार्ड असतो, परंतु आता कदाचित ह्या वेळेला थोडासा पॅटर्न बदलू शकतो कारण या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन्स वाढलेले, त्यामुळे छोट्या मोठ्या नियमांना या ठिकाणी स्कोप जास्त राहणार आहे. त्यामुळे एक लिबरल पेपर 2023चा येऊ शकतो अशी शक्यता दाट आहे. चला आपण पाहूया पुढे काय होईल ते. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला 2023च्या अनुषंगाने खूप डिटेलमध्ये तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणारच आहे. आता आज आपण 2021च्या पेपरचं ॲनालिसिस आज घेऊया आणि उद्या आता नुकताच डिपार्टमेंटल ASO 2023चे जे काही क्वेश्चन पेपर या ठिकाणी अपलोड झालेला आहे त्याचं सुद्धा आपण ॲनालिसिस नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला आज आपण याला पहिले कंप्लीट करूया. प्रत्येकानं हा लेक्चर शेवटपर्यंत बघा. सेट ए आहे तुमच्याकडं, जर पेपर असेल तर बघा, अदरवाईज MPSCच्या पोर्टलवर हा पेपर अवेलेबल आहे, डाउनलोड करा. लेक्चर ऐकत असताना हा पेपर जर समोर असेल तर अधिक काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. चला आपण या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करायचं आहे. तर मित्रांनो थोडंसं आता पुढे जाण्याच्या अगोदर एक थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय की 2023मध्ये आता जी काही गट ब आणि गट क आहे त्याचबरोबर इथून पुढच्या ज्या काही एक्झाम्स तुमच्या होतील तर ह्या एक्झामच्या अनुषंगानं एक फुल लेंथ बॅच. आत्तापर्यंत काय झालेलं आहे की आपण ग्रामरसोबत व्होकॅब्युलरी पाहत आलेलो आहे. एक नवीन प्रयोग या ठिकाणी मी करतो आहे की व्होकॅब्युलरीची एक फुल लेंथ बॅच ठिकाणी मी नवीन माझ्या ॲप्लिकेशनमध्ये इंट्रोड्यूस करतो आहे. अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये ही बॅच आता मी सुरू करणार आहे. जे विद्यार्थी ह्या बॅचसाठी इच्छुक असतील ते निश्चित ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला मी खाली अवेलेबल करून देतो. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश असा एक्झाम आहे जनरली, त्याच्यामध्ये राज्यसेवा गट ब गट क 2023, त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI. आता डिपार्टमेंटल ASO तर होऊन गेलेली आहे, त्यात काय वाद नाही, पण डिपार्टमेंटल PSI तर ह्या वेगवेगळ्या एक्झामसाठी आता आपल्याला इंग्लिशसाठी एक परिपूर्ण एक नवीन रेकॉर्डिंग मी नेक्स्ट म्हणजे साधारणतः 29 सप्टेंबरला सुरू करतो आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या बॅचला जॉईन करू शकता कारण अजून गट कच्या परीक्षेला बराचसा अवधी बाकी आहे. त्यामुळे अगदी इन ॲडव्हान्समध्ये माझ्याकडनं ही 100% बॅच रेकॉर्ड होईल आणि तुम्हाला माझ्यासोबत अभ्यास करता येईल, जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी खूप चांगला या ठिकाणी तुम्हाला अटेम्प्ट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बेसिक ग्रामर आहे, ॲडव्हान्स ग्रामर आहे, व्होकॅब्युलरीसुद्धा आपल्याला कंप्लीट घ्यायची आहे का जे तुम्हाला मी सेपरेट कोर्समध्ये देणार आहे, बरोबर आहे. तर ती सगळी व्होकॅब्युलरी याच्यामध्ये सुद्धा इन्क्लूड असणार आहे, त्यात काय वाद नाही आहे. कॉम्प्रिहेन्शन पॅराग्राफ कसा सॉल्व करायचा याच्यावर सुद्धा डिटेलमध्ये माहिती मिळेल. आणि विशेष बाब म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सगळे PYQ घ्यायचे. असा एक परिपूर्ण कोर्स आहे, नव्यानं सुरुवात करतोय. ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सच्या संदर्भात अधिक माहिती हवी असेल हा माझा नंबर आहे 8999670657. कॉल करा, मी तुम्हाला माहिती देतो. चला आपण आता लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी बघायचं आता 51 पासून ते साधारणतः 80 पर्यंत प्रश्न हे या ठिकाणी पेपरमध्ये आलेले आहेत इंग्लिशचे. त्यातले 5 मागे राहू द्या पॅराग्राफचे, उरलेले सगळे या ठिकाणी ॲनालिसिस करून घेऊया. काय विचारले बघायचं, यू आउट टू कन्सिडरेट टुवर्ड्स युअर पेशन्स. आता एक लक्षात ठेवायचं मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे आउट टू ह्या मॉडल ऑक्झिलरी आहे त्याला अंडरलाईन केलेलं आहे आणि त्याच्यावर विचारलेलं आहे. काय विचारलं तुम्हाला, द मॉडल ऑक्झिलरी अंडरलाईन इन द सेंटेन्स अबाव कन्व्हेज. म्हणजे ह्या मॉडल ऑक्झिलरीमधून काय सूचित झालेलं आहे, काय व्यक्त झालेलं आहे. आता एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही मॉडल ऑक्झिलरीचा अभ्यास करता, आता आपल्याकडे प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीज असे 2 पार्ट आहेत.
तर मॉडल ऑक्झिलरीचं एक्झॅक्टली फंक्शन काय असतं लक्षात ठेवा. तर प्रायमरी ऑक्झिलरीज वाक्यामध्ये रचनेच्या दृष्टीने इम्पॉर्टन्स असतात, बरोबर आहे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला परफेक्ट टेन्स बनवण्यासाठी, कंटिन्युअस टेन्स बनवण्यासाठी, पॅसिव्हची रचना बनवण्यासाठी, निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी, इंट्रोगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला प्रायमरी ऑक्झिलरीचा वापर केला जातो. आता दुसऱ्या बाजूला जे मॉडल ऑक्झिलरीज असतात, अगदी सरळ आणि साध्या भाषेत जर सांगायचं जर बोललं तर मॉडल ऑक्झिलरीजला स्वतःचे काही अर्थ असतात. म्हणजे स्वतः ते मॉडल ऑक्झिलरी कुठे वापरायचे याच्या संदर्भात काही रूल्स आहेत. तर ते ॲक्च्युली काय होतं का हे मॉडल ऑक्झिलरीज त्यांचे अर्थ मुख्य क्रियापदाला म्हणजे यांच्यानंतर जे क्रियापद येतं त्यांना देऊन टाकतं. त्यामुळे एक विशेष प्रकारचं क्रियापदाला अर्थ तयार होतो. त्यामुळे जर तुम्हाला आउट टू आलेलं आहे तर जनरली आउट टू हे जे मॉडल ऑक्झिलरीज आहे हे मॉरल ड्युटी याच्यासाठी मोस्टली वापरलं जातं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्याला याला उत्तरामध्ये घ्यायचं आहे. नेसेसिटी जनरली यांनी होणार नाही, यांनी नेसेसिटीसाठी तुम्हाला मस्ट वापरू शकता. ऑब्लिगेशन एखादं कृती करणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे, हे तुम्ही मस्ट किंवा शुडचा वापर करू शकता. माइल्ड कंपल्शन नाही. सो या ठिकाणी बी तुम्हाला उत्तरामध्ये जर घ्यायचं असेल तर बी कुठे आहे तर या ठिकाणी बघायचं बी तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. उत्तर देताना अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बऱ्याच वेळा एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोपं असतं. जसं या ठिकाणी 2 म्हणजे बी मध्ये उत्तर निघलेलं आहे, आपण घाईघाई बीला 2 समजून बसतो. हे करायचं नाही. एक्झॅक्टली उत्तर आता जनरली आपल्या पेपरमध्ये काय केलं जातं, असे मल्टिपल आन्सर दिले जातात, बरोबर आहे. मग या ठिकाणी तुमचा जॉब अजून वाढतोय का तुम्हाला हे प्रायमरी लेवलला काही पर्याय दिलेले आहेत आणि तुम्हाला खाली त्याची फायनल पर्याय दिलेले आहेत. हे फायनल पर्यायामध्ये एक्झॅक्टली ते प्रॉपरली शोधायचं आहे. तर इथे थोडासा 4-2 सेकंदाचा वेळ जाऊ शकतो, परंतु प्रत्येकानं प्रयत्न करा व्यवस्थितपणे हे उत्तर देता आले पाहिजे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. आता या ठिकाणी काय विचारले बघायचं, द कॅप्टन अँड कोच ऑफ द हॉकी टीम अटेंडेड द प्रेस कॉन्फरन्स. आता या ठिकाणी बघायचं अटेंडेड याच्या अगोदर हा इथपर्यंतचा सब्जेक्ट आलेला आहे, बरोबर आहे की नाही. आता हा जो काही प्रश्न आहे हा ॲक्च्युली आपण सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा हा रोल दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला नाऊन या घटकामध्ये सुद्धा हा रोल आपल्याला सापडतो. त्याचबरोबर आर्टिकलच्या कॉन्टॅक्ट्समध्ये हा रोल तुम्हाला सापडतो. 2-3 ठिकाणी याचा वापर आहे. आता एक कॉमन गोष्ट याच्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, 2 नावं या ठिकाणी तुमचं पहिलं दिलेलं तुमचा कॅप्टन, दुसरं दिलेलं तुमचा कोच. 2 भिन्न नामं दिसतात. अशी 2 नामं ज्यावेळेस अँडनं जोडली जातात आणि त्यातील केवळ पहिल्याच नामाच्या अगोदर जर आर्टिकल आलेलं असेल तर ही जी 2ही नामं आहे ही एकाच व्यक्तीच्या संदर्भात असतात. सो द कॅप्टन अँड द कोच जनरली इंडिकेट सिंगल पर्सन. परंतु जर 2ही नामांच्या आधी स्वतंत्र आर्टिकल आलं म्हणजे जसं इथे द कॅप्टन आहे, इथे सुद्धा जर द कोच आलं असतं तर कॅप्टन वेगळा व्यक्ती आणि कोच वेगळा व्यक्ती असा उल्लेख झाला असता. सो या ठिकाणी एकदाच आर्टिकल आलेलं आहे, त्यामुळं या वाक्यामध्ये एकाच व्यक्तीचा उल्लेख आहे हे लक्षात ठेवायचं. आय रिपीट, ज्यावेळेस 2 नामं अँडने जोडले जातात त्यातील केवळ पहिल्या नामाच्या आधी आर्टिकल आलेलं असतं त्यावेळी ती 2 नामं एकाच व्यक्तीच्या संदर्भात असतात. दोन्ही नामांच्या आधी स्वतंत्र आर्टिकल जर आलं तर 2 स्वतंत्र व्यक्तींचा उल्लेख होत असतो. आता सरळ भाषेत जर सांगायचं बोललं तर एक लाईन तुम्ही लक्षात ठेवायची ऑफ द रेकॉर्ड, का आर्टिकल जे असतं एका नामासाठी एक आर्टिकल येतं हे लक्षात ठेवा. एका नामासाठी 2 आर्टिकल येणार नाहीत. त्यामुळे एकच व्यक्ती आहे, एकदाच आर्टिकल आलेलं आहे, दॅट्स इट. सो या ठिकाणी कॅप्टन अँड कोच आर 2 डिफरंट पर्सन होणार नाहीये. कॅप्टन अँड कोच इज द सेम पर्सन. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघते, बरोबर आहे की नाही. कॅप्टन अँड कोच आर एनिमी. आता काहीतरी 4 पर्याय कंप्लीट करायचे म्हणून काहीतरी टाकून देतात. आता याचा म्हणजे हा पूर्णपणे नॉनसेन्स आन्सर आहे हे 3 नंबरचं. त्यामुळे हे कधीच होणार नाही कारण आता वाक्याचा आणि ह्याचा कॉन्टॅक्ट मिळतच नाही. सो 3 नंबर तर गेलेलाच आहे. कॅप्टन अँड कोच आर फ्रेंड्स, इथं काय घेणं देणंच नाही, काहीतरी उगाच टाकून देतात. एनिमी फ्रेंड इथं काहीच नाही येते. ओके, सो पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यामुळे उत्तर देताना प्रत्येकानं थोडीशी काळजी घ्या. आता 2021चा पेपर असा सोपा आलेला आहे. जर तुम्ही जरा बॅक डेटला जर गेला 2020चा पेपर घ्या, थोडासा रखडला होता 1 वर्षभर जवळपास काही कारणामुळं. तर तो पेपर देताना मोस्टली विद्यार्थ्यांना खूप स्ट्रगल झाला, म्हणजे तुलनेनं स्कोर खूप कमी आला होता. त्याचबरोबर 2023मध्ये आता नुकती जी काही राज्यसेवा झालेली 2022ची,
तर त्या पेपरमध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम मुलांना आले होते का उत्तर देताना संपूर्ण पेपर ज्या समोर येतो ना ते कव्हर होत नाही. मराठीचा इम्पॅक्ट कुठंतरी इंग्लिशवर पडतो, कारण मराठी जर वेळ जर खाल्ला तर इंग्लिशला वेळ कमी पडतो. असं पण जसं 2022च्या राज्यसेवेमध्ये सापडलं. 2022चा राज्यसेवेचा पेपर सोपा होता इंग्लिशचा, पण मराठी थोडासा डिस्क्रिप्टिव्ह आणि लेंदी आल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी पडला. त्यामुळे याच्यातून एक गोष्ट 2023 मधले जे विद्यार्थी आहेत, विशेषतः 2022ची गट ब ची 1 तारखेला देणारे विद्यार्थी आणि 2023 मधली गट ब आणि गट क ची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट प्रत्येकानं मनामध्ये आत्ताच लक्षात ठेवायची की तुमचा जो रिझल्ट आहे हा 100% सांगतो हा लँग्वेजच्या पेपरवर टर्न होणार, निघणार म्हणजे निघणार. या ठिकाणी तुम्हाला अराउंड ह्या पेपरला तर 2022चा घ्या किंवा 2023चा घ्या, तुम्हाला साधारणतः 75 ते 80 किंवा 80पेक्षा जास्त मार्क्स पडणं अपेक्षित आहे. किमान ॲव्हरेज स्टुडंटला 75 ते 80 मध्ये मार्क्स यायलाच पाहिजे, तेव्हा कुठंतरी तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार. सेकंड पेपरला एक ॲप्रॉक्सिमेट किंवा एक ज्याला आपण म्हणूया की सरासरी गाठा, जास्त मिळेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण ह्या पेपरला वेटेज द्या. ह्या पेपरमुळं तुमचा फायनल स्कोर हा 100% वाढणार आहे. तर तुम्हाला मी जी माहिती सांगतोय ती अत्यंत इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. सो 2023च्या पेपरमध्ये सुद्धा गट ब आणि गट क ला आता याला इंटरव्ह्यू नसल्यामुळे काय होतं, म्हणजे आता PSI सोडून द्या, STI ASO त्याचबरोबर SR आणि बाकीचे गट क च्या सगळ्या पोस्ट इंटरव्ह्यू नाही आहे. तर एक गोष्ट काय होणार आहे का तुमचा पहिला पेपर आहे आणि दुसरा पेपर आहे, ह्या दोन पेपरला ज्यावेळी तुम्ही डोळ्यासमोर ठेवता या ठिकाणी जर तुम्ही अराउंड 80 पर्यंत, कारण मराठी इंग्लिशचा एकच पेपर आहे आणि विद्यार्थी भरपूर आहे, माझ्या अनेक विद्यार्थ्यांना 80 पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहे. सो जिथे 80 जर पडले तर दुसऱ्या जर सरासरी जर गाठली तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा स्कोर निघून जातो, म्हणजे कट ऑफमध्ये तुम्ही बसताय. पण ह्या पेपरमध्ये जर तुम्ही गरंडला तर इथं सेकंड पेपरमध्ये तितकासा स्कोर तुम्हाला जास्त करणं अवघड होणार आहे. सो मेन्स क्रॅक करताना प्रत्येकानं लँग्वेजच्या पेपरला तुलनेपेक्षा जर अधिक वेटेज द्या हे सांगायचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, पेपर कव्हर व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे. काही करा, म्हणजे तुमचं अभ्यासाचं नियोजन उरलेल्या दिवसांमध्ये असं करा का तुमचा पेपर कसा कव्हर होईल या दृष्टीने तुमचा वेग किती असावा त्या अनुषंगाने तुमचा अभ्यासाचा पॅटर्न करा. अभ्यास असा करा, छोट्या मोठ्या संकल्पना इतक्या व्यवस्थित समजून घ्या आणि PYQवर विशेष जरा जोर द्या. टेस्ट सिरीज जर शक्य असेल तर टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून तुमचा वेग वाढेल आणि 1 तासामध्ये हा 100 मार्कचा पेपर अटेम्प्ट होणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय होतं, मराठीला पण एक पॅराग्राफ आहे, इंग्लिशचा पण पॅराग्राफ आहे. पॅराग्राफ तुलनेला जरा वेळ जातो, म्हणजे हक्काचे मार्क असतात, पॅराग्राफ सोडायचा नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे विथ पॅराग्राफ जो 100 मार्काचा पेपर सॉल्व करायचा, त्या ठिकाणी तुम्हाला एलिमिनेशनचा वापर करावा लागेल, बेसिक चांगलं करावं लागेल, स्पीड मेंटेन करावं लागेल, ॲक्युरेसी करावं लागेल. ह्या सगळ्यासाठी सराव हा एवढाच एक पर्याय आहे. त्यामुळे या गोष्टी करा उरलेल्या दिवसांमध्ये, हे तुम्हाला विशेष करून सांगायचं आहे. पुढे काय दिलेलं आहे, ही सेड टू मी हेल्प हिम इन सेटलिंग द अकाउंट्स. मित्रांनो हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्वतंत्र वाक्य दिलेलं आहे. आता हेल्प आहे तुमचं क्रियापदाचं मूळ रूप, म्हणजे हे वाक्य झालं तुमचं आज्ञार्थक. आज्ञार्थक वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच ज्यावेळेस करतो त्यावेळेस इथं सेड टूचं रूपांतर आपल्याला बेसिकली काही ठिकाणी जर दोघांमध्ये ज्याच्याबरोबर बोललं जातं न्यूट्रल रिलेशनशिप असेल, टोल्डसुद्धा ॲक्सेप्टेबल आहे, पण इथं मोर ॲक्युरेट असं उत्तर दिलेलं आहे. हेल्प हिम इन सेटलिंग द अकाउंट. कुठेतरी वाक्याचा जो सेन्स आहे असा टर्न होतोय का एक व्यक्ती दुसऱ्याला मदत करा असं विचारतोय, म्हणजे मदत करणे या संदर्भात आपण रिक्वेस्ट हा मोर ॲक्युरेट घेऊ शकतो. परस्युडेड, रिक्वेस्टेड आणि अर्ग म्हणजे विनवणी करणे. तर या ठिकाणी मोर ॲक्युरेट तुम्हाला सी मध्ये उत्तर देता येईल. इथं सेड टू ऐवजी तुम्ही रिपोर्टिंग वर्ब इथं घेतलेलं रिक्वेस्टेड, या ठिकाणी अवतरण चिन्हाच्या ऐवजी तुम्ही घेतलेलं आहे टू, कारण डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य हे जर आज्ञार्थक असेल तर तुम्हाला इथं कनेक्टिव्ह म्हणून टू हा वापर करावा लागतो, टू. आणि जर आज्ञार्थक वाक्य जर निगेटिव्ह म्हणजे डोंटनं सुरू झालेलं असेल तर तुम्हाला इकडं काय करावं लागतं, नॉट टूचा वापर करावा लागतो. तुर्तास या ठिकाणी टूचा वापर करा. आता टूच्या नंतर हे जे क्रियापद येतं ते निश्चित तुमचं इन्फिनिटिव्ह तयार होणार आहे, म्हणजे जर 2+V1 हे इन्फिनिटिव्ह तयार व्हायलाच पाहिजे, लक्षात ठेवायचं. आणि उरलेल्या वाक्यामध्ये अपेक्षित काय बदल असेल तर करा, अदरवाईज लिहून टाका.
आणि वाक्याच्या शेवटी कंपल्सरी तुम्हाला पूर्णविराम द्यायचा आहे, लक्षात ठेवायचं. आता इथे हिम आलेला आहे तर हिम तसाच ठेवायचा आहे, कारण तसंही थर्ड पर्सनमध्येच आहे. सो तुम्हाला सीला जर उत्तरात घ्यायचं तर पर्याय क्रमांक 2 हा एक पर्याय या ठिकाणी मोर ॲप्रोप्रिएट येतो. ठीक आहे, पुढे घ्यायचं आहे. ग्रीष्मा स्पोक विथ व्हाईट हीट. तर व्हाईट हीट ही एक फ्रेज आहे, तर बेसिकली हिचा अर्थ होतो तुमचा इंटेन्स पॅशन, बरोबर आहे, अगदी मनातून अशा अर्थानं तुम्हाला घ्यायचं आहे. तर हा व्होकॅब्युलरीचा आहे, लक्षात ठेवायचं. पुढे पाहायचं आता. द वर्ड अवॅरिशियस इज सिनॉनिमस विथ डॉट डॉट. आता तुम्हाला सिनॉनिम अँटॉनिमवर हा प्रश्न आलेला आहे. तिथं बघा दिलेला बघा ॲप्लिकेबल. ॲप्लिकेबल म्हणजे एखाद्यासाठी अप्लाय करणं योग्य, ॲप्लिकेबल आपण म्हणतो योग्य, सुयोग्य असा अर्थानं. तर ॲव्हॅरियसचा अर्थ होतो लालची, लोभी, हावरट असा अर्थ होतो. त्यामुळे निश्चित ॲप्लिकेबल होणार नाही आहे. ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वव्यापी, का जो सगळीकडं आहे. जसं आपण म्हणतो गॉड इज ओमनी प्रेझेंट म्हणजे देव सर्वत्र आहे या अर्थानं. तर ओमनी प्रेझेंटसुद्धा या ठिकाणी सिनॉनिम होणार नाही, इव्हन अँटॉनिमसुद्धा होत नाही आहे. पुढे आलेले ओमनिसियंट. आता ॲक्च्युली ओमनिसियंट हे नॅरेटिव्ह टेक्निक आहे, ज्याला आपण सर्वज्ञ असं बोलतो, ऑल नोईंग. का एखादा व्यक्ती ज्याला इतरांविषयी सगळं काही माहिती आहे त्याला आपण ओमनिसियंट असं बोललं जातं. तर हे पण होत नाही. तर मित्रांनो निश्चित तुमचा ग्रेडी हा पर्याय ॲक्युरेट आहे. पण डीला उत्तरात जर घ्यायचं तर डी कुठे आहे बघायचं. डी आहे तुमचा पर्याय क्रमांक 3 मध्ये, याला मार्क करायचं. म्हणजे बघा इथं तुम्हाला पहिले जे काही तुम्हाला जे पर्याय दिलेले आहेत ह्या पहिल्या पर्यायांमध्ये 4 नंबरचा अल्टरनेटिव्ह दिसतोय, पण फायनल आन्सर तुमचं 3 मध्ये निघते. तर हे इथं जरा जपून थोडंसं. जनरली काय होतं ह्या 30 प्रश्नांमध्ये जर एखादा जरी चुकला एलिमिनेट करताना किंवा उत्तर देताना घाई गडबडीत, ज्याला आपण सिले मिस्टेक म्हणतो, इथे एखादा इंग्लिशचा चुकला, एखादा मराठीचा चुकला, एखादा दुसरा तुमचा GSचा जर चुकला तर मित्रांनो तुमचे 4 मार्क हातातले तर जातच आहे, पण आहे त्याच्यातला पण एखादा मार्क जातो. हे जे 4 ते 5 मार्काचं जे काही हा जो गॅप पडणार आहे ना, ह्या गॅपमध्ये सगळी स्पर्धा परीक्षा उरकून जाते, म्हणजे तुमचं अस्तित्व तिथं राहत नाही. त्यामुळे सिले मिस्टेकला स्पर्धा परीक्षेत थारा नाही. त्यामुळे उत्तर एकतर देऊ नका जर अवघड वाटत असेल तर, पण जर देत असाल तर ॲटलिस्ट सिले मिस्टेक टाळा, याच्यावर काम झालं पाहिजे. ठीक आहे, पुढे बघायचं आहे आता. वन हू लिव्स फॉर प्लेझर, का जो फक्त आनंदासाठी राहतो. ॲक्च्युली एक फिलॉसॉफी आहे, लक्षात ठेवा. ही काय एक फिलॉसॉफी आहे, फिलॉसॉफिकल टर्म आहे. इव्हन आपली जी जुनी लोक आहेत ते सुद्धा याच्या संदर्भात बोलतात, खा प्या आणि मजा करा, अगदी तशीच आहे. एक हेडोनिस्ट नावाची फिलॉसॉफी, हेडोनिस्ट फिलॉसॉफी बोललं जातं त्याला, लक्षात ठेवायचं. आता हेडोनिस्ट हा एक जुन्या काळातला एक व्यक्ती, त्याच्या फिलॉसॉफीमध्ये त्यानं दिलेलं आहे ईट ड्रिंक अँड बी मेरी, खा प्या आणि आनंदी राहा. तर हीच फिलॉसॉफी याच्यामध्ये दिलेली. सो याला आपण हेडोनिस्ट फिलॉसॉफी असं बोलतो, लक्षात ठेवायचं. तो सी उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे, म्हणून तर सी कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघतंय. तर हे अगदी कॉमन वर्डचा शब्द आहे आणि कुठल्याही पुस्तकात अगदी इझिली अवेलेबल आहे. बाकीचे पर्याय बघा, तिथे तुम्हाला दिलेले फॅनेटिक. फॅनेटिक आपण म्हणू शकतो की एखाद्या धर्माविषयी, एखाद्या बिलीफविषयी, बरोबर आहे, तत्वाविषयी प्रचंड क्रेज असणं, बरोबर आहे की नाही, ज्याला आपण धर्मवेडा असं म्हणू शकतो. जसं आपण म्हणतो की गांधीजी वॉज किल्ड बाय अ फॅनेटिक, म्हणजे एका आशाने कट्टरतावादी व्यक्तीनं त्यांची हत्या केली, या पद्धतीनं. सो फॅनेटिक कट्टर असा व्यक्ती म्हणू शकतो. हॅपी गो लकी असा अर्थ निघत नाही. आणि मिसोजिनिस्ट म्हणजे अ पर्सन हू हेट्स अदर विमेन, स्त्रियांचा द्वेष करणारा, तिरस्कार करणारा. सो या ठिकाणी फक्त तुमचं सी उत्तरात येते आणि सी 2 मध्ये दिलेलं आहे. ओके, ह्या पद्धतीनं उत्तर देताना, आणि हे शब्द सगळे कॉमन आहेत, हे येऊन गेलेले आहेत इथून मागच्या पेपर्सला. तर तुम्ही बॅक डेटेड जर PYQ जर चालले तर मिसोजिनिस्ट किमान 7-8 वेळा आलेला आहे, फॅनेटिक पण 5-6 वेळा येऊन गेलेला आहे, हेडोनिस्ट पण आलेला आहे. सो हे नवीन नाही आहे, लक्षात ठेवायचं. सो याची स्टडी आता चांगलं करा, हे हातातले मार्क असतात, हे जाता कामा नये, बरोबर आहे. पुढे काय दिलेलं आहे, स्टॉप टॉकिंग. तर मित्रांनो 2021ला ॲटलिस्ट हा पहिल्यांदाच आलेला आहे. इथून मागच्या पेपरला असा प्रश्न आला नव्हता, तर निश्चित हा प्रश्न त्यावेळेला नवीन होता. इव्हन अनेक जी काही स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आहे, या पुस्तकांमध्ये सुद्धा या प्रश्नाचं असं एक्झॅक्ट उत्तर नाही आहे, लक्षात ठेवायचं. काही निवडक पुस्तकांमध्ये मिळतं, परंतु तिथपर्यंत विद्यार्थी ॲक्सेसिबल नाही झाले. याचं उत्तर लक्षात ठेवायचं. जर आज्ञार्थक वाक्य असेल आणि आज्ञार्थक वाक्याचं जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर करायचं असेल तर काय, कारण यांनी तसंच विचारले, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स चेंजेस द अबव इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इंटू इंट्रोगेटिव्ह. आज्ञार्थक वाक्याचं रूपांतर इंट्रोगेटिव्हमध्ये करायचे तुम्हाला.
तर बेसिकली आपल्या कॉमन बुक्समध्ये आपण काय पाहिलेलं आहे का ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं रूपांतर तुम्हाला इंट्रोगेटिव्हमध्ये तुम्ही करता इझिली, लगेच तुम्हाला ते करता येतं, ते सोपं आहे, रचना आपण फॉलो करतो, उत्तर निघतं. पण आज्ञार्थक वाक्याचं ज्यावेळेस करायचं त्यावेळेस बेसिकली आपण विल यूची रचना वापरा. विल यू आणि वाक्य जोडून द्यायचं. विल यू स्टॉप टॉकिंग हे तुमचं उत्तर असलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. विल यू, कारण आपण आज्ञा जी आहेत ही भूतकाळात देणार नाही, वर्तमान काळात देतो, पण भविष्याच्या कॉन्टॅक्समध्ये देतो. तर विल या ठिकाणी घ्यायचा. आज्ञार्थक वाक्यासाठी जो सेकंड पर्सन प्रोनाऊन आहे तो जनरली कर्म किंवा कर्ता आपण गृहीत धरत असतो, तो या ठिकाणी यू हाच द्यायचा आहे, दुसरं वापरायचं नाही. आणि ॲडिशनल भाग काय नाही म्हणून वाक्य जोडून द्या. विल यू स्टॉप टॉकिंग आणि इंट्रोगेटिव्ह मार्क देऊन टाका. सो या ठिकाणी सी उत्तरात येते आणि सी परत या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. ठीक आहे, पुढे बघायचं आता. यूज प्रॉपर पंक्च्युएशन इन द ब्लँक स्पेस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. तर आत्तापर्यंत जर आपण PYQ जर चालले ना मित्रांनो, बॅकडेटेड जर पंक्च्युएशन आहे टॉपिकचे, तर असे काही ठराविक पंक्च्युएशन आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचं स्वल्पविराम आहे, म्हणजे तर आपण कॉमा म्हणतो, सेमिकोलन आहे, कोलन आहे, सिंगल किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा, अशा काही ठराविक याच्यामध्ये, आणि एक्सक्लेमेटरी मार्क, अशा ठराविक पंक्च्युएशनवर अधिक प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे आपण 10-12 पंक्च्युएशनचा स्टडी करत असताना त्यातील काही पंक्च्युएशनला जरा विशेष जोर द्या, जेणेकरून त्याच्यावरचे प्रश्न येण्याचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं. आणि जनरली पंक्च्युएशन हा जो टॉपिक आहे हा 100% प्रॅक्टिकल आहे, लक्षात ठेवायचं. कारण तर नंबर ऑफ सेंटेन्स कुठले पण असू शकतात. सो या ठिकाणी तुम्हाला फक्त रूल वाचून चालणार नाही आहे, तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं चाळायचे आहेत, तर हा हातातला मार्क तुम्हाला मिळून जाईल. पाहायचं, आय हॅव नो मनी देअरफॉर आय कॅन नॉट अफोर्ड अ सर्वंट. बेसिकली रूल काय दिलेलं या ठिकाणी बघायचं आहे. व यूज सेमिकोलन टू सेपरेट क्लॉजेस ऑफ कंजंक्टिव्ह ॲडवर्ब्स. तुमच्या वाक्यामध्ये काही कंजंक्टिव्ह ॲडवर्ब असतात. फॉर एक्झाम्पल दिलेले आहे हाऊ एव्हर, देअरफॉर का जो या ठिकाणी पण आलेला आहे. पुढे दिलेलं आहे मोर ओव्हर. ही लिस्ट प्रत्येकानं नोटीस करा, अत्यंत इम्पॉर्टंट नोट्स आहे, लक्षात ठेवायचं. हाऊ एव्हर, देअरफॉर, मोर ओव्हर, हेन्स, इंडीड, नेव्हरदलेस. लक्षात ठेवा, नेव्हरदलेस हा आपल्याला प्रिपोजिशन आणि ॲडवर्ब दोघे ठिकाणी येतो असतो. धस आहे, स्टील आहे, कॉन्सिक्वेंटली आहे, ऑल्सो, बिसाइड्स, एट अँड देन. तर ह्या कंजंक्टिव्ह ॲडवर्बला जनरली आपल्याला त्याच्या आधी आपल्याला सेमिकोलनचा वापर या ठिकाणी वाक्यामध्ये करता येतो. तो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 उत्तर तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे. द अंडरलाइंड वर्ड इन द गिवन सेंटेन्स इज, काय दिलेलं आहे, नॉट विथ स्टँडिंग द लेट आर सी अटेंडेड द मीटिंग ॲज शेड्यूल. जरी तिला उशीर झालेला होता, लक्षात ठेवा, तरी पण ती तिची जी मीटिंग आहे शेड्यूलप्रमाणे तिनं अटेंड केली. म्हणजे इथं कुठेतरी कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे. असं घडलेलं असताना सुद्धा, म्हणजे जनरली आपण काय म्हणतो का एका बसनं आपण रेग्युलरला जात असतो आणि वेळेत पोहोचत असतो, पण बस उशिरा झाली किंवा बस मिस झाली किंवा बस उशिरा आली, मग आता बस मिस झाल्यावर आपण काय म्हणणार का तू पुढे वेळेत पोहोचणार नाही. पण जनरली काय होतं, बसला उशीर झालेला होता, बस मिस झालेली असताना सुद्धा तो वेळेवर पोहोचला. जिथं कॉन्ट्रास्ट दिलेला आपण इन स्पाईट ऑफ, इन्स्टेड ऑफ असं आपण म्हणू शकतो. सो द नॉट विथ स्टँडिंग जो आहे याचा अर्थ होतो इन स्पाईट ऑफ समथिंग, असे असताना सुद्धा, लक्षात ठेवायचं. सो इन स्पाईट ऑफ जो आहे हा बेसिकली आपल्याला काय घ्यायचं, तुम्हाला प्रेपोजिशन म्हणून वापरायचं. सो 59 साठी तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. आणि हा प्रेपोजिशन आहे, लक्षात ठेवा. हा ॲडव्हर्बियल आणि प्रेपोजिशन 2 गटामध्ये येतो. या ठिकाणी त्याच्यानंतर नाऊन आलेलं आहे, त्यामुळे हा नामाच्या आधी प्रेपोजिशन म्हणून कार्य करतो, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं आता. ही इज सेव्हिंग सम अमाऊंट ईच मंथ सो दॅट ही कॅन पे हिज कॉलेज फीज. आणि तुम्हाला सो दॅट ह्या कंजंक्शनचा टाईप विचारला आहे. मित्रांनो, ॲक्च्युली जर तुम्ही वाक्य जर काळजीपूर्वक जर वाचलं तर तुम्हाला वाक्य समजून घ्या. ही इज सेव्हिंग सम अमाऊंट ईच मंथ, हा झाला तुमचा या ठिकाणी खाली लिहितो, हा झाला तुमचा मेन क्लॉज. काय झाला, हा तुमचा मेन क्लॉज. आणि सो दॅट पासून पुढे जोडलेला आहे. तो का एवढी छोटी छोटी अमाऊंट जमा करून ठेवतो, याचा उद्देश दिलेला आहे सो दॅट ही कॅन पे हिज कॉलेज फी, जेणेकरून तो त्याची कॉलेजची फी जमा करू शकेल. बाय द वे, याला बोललं जातं सबऑर्डिनेट क्लॉज आणि याचा टाईप आहे तुमचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज.
बेसिकली काय की ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज कशाने जोडला जातो, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडला जातो. तर या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सुद्धा उत्तर आहे. पण मी जे सांगतो ते इम्पॉर्टंट आहे. इथून मागं असे 3 वेळा प्रश्न आलेले आहेत. इथून मागं असे 3 वेळा प्रश्न आलेले आहेत का असं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं असताना सुद्धा याचाच एक अजून एक टाईप आहे. जनरली कंजंक्शनचे बेसिक 2 टाईप आहेत, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. याच्या व्यतिरिक्त अजून 2 टाईप आहे, को रिलेटिव्ह कंजंक्शन का जे जोडीच्या स्वरूपात येतात, आणि अजून शेवटचा जर दिला तर आपण कंपाऊंडिंग कंजंक्शन म्हणतो. बेसिकली 2 किंवा 3 शब्द एकत्रित जोडून एक नवीन शब्द तयार होतो आणि तो कंजंक्शनचं कार्य करतो. तर इथून मागच्या 2-3 पेपरमध्ये काय झालेलं आहे, ज्यावेळेस असे प्रश्न येतात तर प्रत्येक वेळेला आयोग काय करत आहे, कंपाऊंडिंग कंजंक्शनला मार्क करते. तर आपण सुद्धा हे भले सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं असलं तरी हे 2 एकत्रित आलेले आहेत, तर याला कंपाऊंडिंग कंजंक्शनला मार्क द्यायचं, कारण इथून मागचा अनुभव तोच आहे आयोगाचा. ठीक आहे. आणि फायनल आन्सर की प्रमाणे त्यात काय चुकीचं नाही आहे. द मिलिटरी इज गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेररिस्ट. मित्रांनो इथं लक्षात ठेवायचं, बी प्लस गोइंग टूची रचना तुमच्या वाक्यामध्ये आलेली आहे. तर आता आपण हा टॉपिक जो आहे हा टेन्समध्ये सुद्धा पाहिलेला आहे. तर जनरली आपल्याला टेन्समध्ये जेव्हा तुम्ही पाहता बेसिकली सिम्पल फ्युचर टेन्सचे जे रूल जर वाचायला घेतले तर त्या ठिकाणी हा टॉपिक तुम्हाला दिसतो. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एक दिलेला आहे का वी कॅन यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स टू डिस्कस द ॲक्शन दॅट विल हॅपन इन द नियर फ्युचर विच इज ऑलरेडी प्लॅन. ऑलरेडी प्लॅन केलेली जर कृती असेल तर ती सिम्पल फ्युचरऐवजी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये मांडली जाते. सो इथं तुम्हाला दिलेलं पाहायचं प्लॅन ॲक्शन, पण इथं सिम्पल प्रेझेंट नाही आहे, इथं बी प्लस गोइंग टूची रचना आहे. तर बी प्लस गोइंग टूची रचना आहे, हिनं काय केलं जातं, बेसिकली एखादी प्लॅन ॲक्शन का जी जवळच्या भविष्यकाळात घडणारे, अ सर्टन ॲक्शन इन अ नियर फ्युचर, जवळच्या भविष्यकाळात खात्रीशीर घडणारी जी घटना आहे ती तुम्ही बी प्लस गोइंग टूच्या रचनेनं वापरू शकता. आणि हा स्पष्ट रूल आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे. सो या ठिकाणी ए उत्तरात येणं अपेक्षित आहे. ए कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्याला तुम्हाला मार्क करायचं आहे. पुढे पाहायचं आता, चूज द बेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. आता असा एखादा नवीन येतो, काही विद्यार्थी गडबडले जातात, तर ठीक आहे असा एखादा प्रश्न येऊ शकतो का, मे बी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल. माहिती असेल तर द्या, अदरवाईज काय एवढा एखाद्या याने काय फरक पडणार नाही. लक्षात ठेवा, तर सी पिरॉटेड अक्रॉस द स्टेज, स्टेजच्या कॉन्टॅक्टमध्ये दिलेलं आहे. तर बेसिकली पाहायचं रन फास्ट तर होणार नाही आहे, बरोबर आहे की नाही. आणि इथे अक्रॉस शब्द आलेला आहे, तर या ठिकाणी ॲटलिस्ट कुठेतरी त्याचा फॉर्मॅट दिसतोय किंवा कुठेतरी मुव्हमेंट असू शकते. त्यामुळे बोलण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये पण नाही, एलिमिनेट करून बघा तुम्ही. लुक्ड अनझेसली तर होणार नाही आहे, तर इथं एक्झॅक्ट उत्तर आहे टूक अ फास्ट टर्न ऑर स्पिन. जागेवर वळणे, जोरात पुढे जाऊन जागेवर वळणे, असा पिरॉटेडचा मिनिंग होतोय. सो 2 उत्तरांमध्ये येणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवायचं. तर याचं उत्तर क्लिअर झालं आहे. आणि 63 नंबरवर आता लक्षात ठेवायचं की वर्कआउट, वर्क ऑन, वर्क विथ आणि वर्क अबाउट, याच्या अगोदरसुद्धा ज्यावेळेस एक्झाम झाली होती त्याच्यानंतर लगेचच मी उत्तरं दिली होती. आणि मी नाही तर पुण्यातले अनेक एज्युकेटर प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारचे आन्सर दिले होते, वेगवेगळ्या पॉसिबिलिटी सांगितल्या होत्या. बाय द वे पॉसिबिलिटी काय चुकीच्या नव्हत्या, त्यात काय वाद नाही, बट स्टील देअर वॉज अनसर्टन्टी इन द आन्सर. नंतर आयोगानं हा जो प्रश्न आहे हा रद्द करून टाकला, लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यावर चर्चा नको. पुढे पाहायचं आता, मॅच द फॉलोइंग होमोफोन्स. तर असा एखादा प्रश्न पडतो आणि मित्रांनो हा ऑलरेडी रिपीट झालेला आहे, ऑलरेडी येऊन गेलेला आहे. आणि लक्षात ठेवा 2023च्या ASOच्या पेपरमध्ये सुद्धा फक्त हे शब्द जरा वेगळ्या पद्धतीनं मांडलेले आहेत. तो पेपर आपण उद्या रेकॉर्ड करतोय, मी लगेच तुम्हाला अपलोड करून देईन यूट्यूबला. असाच एक वेगळ्या पद्धतीने, ते बरोबर शब्द तेच आहे, फक्त फॉर्मॅट बदलला आहे त्यांनी. बघूयात काय असेल ते. पण या ठिकाणी काय दिलेलं आहे, VEIN, तुमच्या माहितीसाठी थोडंसं सविस्तर या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. VEIN लक्षात ठेवा, काय दिलेलं आहे VEIN, याला आपण बोला ब्लड आर्टरी और अ ट्यूब दॅट कॅरीज ब्लड, रक्तवाहिनी ज्याला बोललं जातं. तर स्पेलिंग बघायचं, स्पेलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. VEIN रक्तवाहिनीचं स्पेलिंग. सो या ठिकाणी VEIN याच्यासाठी आपल्याला काय उत्तरात घ्यायचं आहे, ब्लड आर्टरी. एकसाठी 2 उत्तरात आलं पाहिजे, या ठिकाणी 2 ठिकाणी दिलेले. VAIN याला आपण म्हणूया की कन्सायटेड, प्राऊड, घमेंडखोर.
घमेंडी. सो या ठिकाणी बी साठी 3 केवळ एका ठिकाणी आल्यामुळे उत्तर क्लिअर झालेले. आणि व्हेन दिलेलं आहे VANE, वेदरकॉक, ज्याला पवनचक्की किंवा पंख्याचं पातं असं म्हणतो. सो लक्षात ठेवा कशा प्रकारे शब्द येतात. तर उच्चार जवळपास सारखा यांचा, स्पेलिंगमध्ये डिफरन्स आहे, मिनिंग पण वेगवेगळे दिलेले आहेत. हे माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. आणि हे कॉमन शब्द आहेत, नवीन नाही आहेत, कॉमनच आहेत. एनी बुक कुठल्याही पुस्तकात दिसतात ते. त्यामुळे रीडिंग करताना थोडं व्यवस्थित करा आणि विशेष करून PYQ चांगले करून जा. पुढे बघायचं आहे आता, फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. आणि ही सुद्धा किमान 3 ते 4 वेळा रिपीट झालेली, अजिबात नवीन नाही आहे, लक्षात ठेवायचं. मोस्ट ऑफ हर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग टू हर ॲज सी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट, ज्याला आपण मराठीत म्हणतो स्वतःचा ढोल वाजवणे, स्वतःची स्तुती करणे, प्रशंसा करणे ह्या कॉन्टॅक्समध्ये. तो या ठिकाणी फॉरगॉट पास्ट इनिमिटिव्ह होणार नाही, टू बी व्हेरी बिझी पण होणार नाही, टू पुट इन ऑल पॉसिबल एफर्ट्स नाही. पर्याय क्रमांक 4 टू बूस्ट अबाउट सेल्फ, किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये टू प्रेज वन सेल्फ, स्वतःची स्तुती करणे. पर्याय क्रमांक 4 उत्तरे. रिपीट झालेला आहे प्रश्न, लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं आता, रीड द फॉलोइंग सेंटेन्स. डिस्पाईट हर एज, तिचं खूप एज झालेलं असताना, हर एज तिचं खूप एज झालेलं असताना सी ऑक्स स्टडीली. आता लक्षात ठेवायचं, तुम्हाला इथे जो प्रश्न दिलेला आहे आणि अंडरलाईन केलेलं ऑक्स स्टडीली दिलेलं आहे, हे एक्झाम्पल कशाचं आहे. तर हा एक नवीन प्रश्न आलेला आहे आपल्यासाठी आणि फ्रेजचा. काय दिलेला आहे, फ्रेजवर दिलेलं आहे. जनरली याला आपण म्हणू शकतो टाईप्स ऑफ फ्रेज, याच्यावर हा प्रश्न दिलेला आहे. जनरली फ्रेजेसचे 5 प्रकार पडतात, लक्षात ठेवायचं आहे. नाऊन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, वर्ब फ्रेज, ॲडवर्ब फ्रेज आणि प्रेपोजिशनल फ्रेज. तर याच्यावर मी माझ्या बॅचमध्ये सुद्धा खूप सविस्तरपणे लेक्चर घेतलेलं आहे. तर जनरली काय असतं की नाऊन फ्रेजमध्ये नाऊन वर्ड हा हेड असतो, लक्षात ठेवायचं. आता इथे जर पाहिलं ऑक्स स्टेडिली, ऑक्स हे क्रियापद आहे आणि स्टेडिली हे ॲडव्हर्बियल आहे. त्यामुळे जर याच्यात नाऊन नाहीच आहे त्याला नाऊन फ्रेज म्हणू शकत नाही. ओके, त्यामुळे पहिला पर्याय तर डिलीट झाला. दुसरी गोष्ट, ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये ॲडजेक्टिव्ह हेड वर्ड असतो, याच्यामध्ये ॲडजेक्टिव्हच नाही. सो या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह फ्रेजसुद्धा होणार नाही. हे मी लॉजिक सांगतो, ॲक्च्युली याची जी थिअरी आहे ती थोडीशी वेगळी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे प्री मॉडिफायर, पोस्ट मॉडिफायर अशी रचना बनते तुमच्यासमोर, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी ते सगळं सांगत नाही, कारण प्रश्न त्या लेवलचा नाहीच आहे, सरळ सरळ उत्तर निघते. आता तिसरं राहिलं तुमचं ॲडव्हर्बियल फ्रेज. आता ज्या अर्थी एवढा खटाटोप करून त्यांनी प्रश्न टाकला आहे त्यामुळे नन ऑफ द अबावला तर उत्तरात देणार नाही, एवढं क्लिअर. आणि एक गोष्ट का तुमच्या वाक्यामध्ये स्टेडिली हे ॲडव्हर्बियल तर ॲटलिस्ट आलेलं आहे, पण एक गोष्ट मी सांगायला विसरणार नाही का ॲडव्हर्ब फ्रेजमध्ये ॲडव्हर्बियलच्या आधी जे प्री मॉडिफायर असतो तो जनरली क्रियापद नाही, तरी जर तुम्हाला एखादा इंटेन्सिफायर तो खूप रेअरली वापरला जातो. तर इथं फक्त एका शब्दाला जरी अंडरलाईन असते ना स्टेडिली, तरी पण ती ॲडव्हर्बियल फ्रेज झाली असती. कारण मॉडर्न ग्रॅमरने काय बोललं जातं, अ सिंगल वर्ड कॅन बी अ फ्रेज. सो या ठिकाणी स्टेडिली हा एक शब्दसुद्धा ॲडव्हर्बियल किंवा ॲडव्हर्ब फ्रेज बनू शकला असता. ठीक आहे, आता त्यांनी दिलेला आहे तर आपण त्याला कन्सिडर करायचं. ॲटलिस्ट ॲडव्हर्बियल आहे, ॲडव्हर्ब फ्रेजला मार्क करायला हरकत नाही. ठीक आहे. बाय द वे तसा ऑक्सला अंडरलाईन केल्यामुळे इथे तो शब्द फ्रेजमध्ये नाही येणार, लक्षात ठेवायचं. पण आपल्याकडे दुसरा चॉईसच नाही तर ह्या उत्तराला मार्क करा, काय हरकत नाही. पुढे दिलेलं बघायचं, हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स. तिच्या पर्समधून तिची बँक पडली. आता बँक असा जो शब्द आहे याचे मल्टिपल मिनिंग आहेत, लक्षात ठेवा. बँकचे वेगवेगळे अर्थ आहेत. त्याला आपण साईड ऑफ अ रिव्हर, ज्याला आपण किनारा म्हणतो, किनारा, रिव्हर साईड असं म्हणतो. बँक ऑफ द रिव्हर, बँक ऑफ द सी, बरोबर आहे की नाही. किनारपट्टी हा पण बोललं जातं. पण जरा सेन्स जर वाक्याचा घेतला, पर्समधून काय किनारपट्टी पडणार नाही, त्यामुळे हे उत्तरात येणार नाही आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूट, ज्याला आपण बँक म्हणतो, जिथे आपण पैशाचे आर्थिक व्यवहार करतो, सो हे इन्स्टिट्यूटसुद्धा काय पर्समधून पडणार नाही, त्यामुळे हा मिनिंगसुद्धा याला होणार नाही आहे. रो ऑफ कीज, चाव्यांचा जो जोडगा आहे, तर याला सुद्धा बँक बोललं जातं, लक्षात ठेवा. सो या ठिकाणी बॅलन्स होणार नाही आहे. सो डीला उत्तरात तुम्हाला घेणं अपेक्षित आहे, पण डी कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्याला उत्तर द्या. त्यामुळे 67 जर आपण जर पाहिला तर पर्याय क्रमांक 1 उत्तर तुमचं क्लिअर आहे. त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं फायनान्शियल इन्स्टिट्यूट हा सुद्धा बँकचा मिनिंग आहे.
रिव्हर ऑफ साईड ऑफ अ रिव्हर हा सुद्धा बँकचा दुसरा मिनिंग आहे. रो ऑफ की हा बँकचा तिसरा मिनिंग आहे. इथे 3 मिनिंग आहे, परंतु तुम्हाला वाक्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे पर्याय क्रमांक म्हणजे इथं डीला मार्क करायचे, पर्याय क्रमांक 1ला. आलं लक्षात. म्हणजे इथं तुम्हाला फक्त मिनिंग नाही विचारला, कॉन्टेक्स्ट विचारलेलं आहे. कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवायचं. त्यामुळे कॉन्टेक्स्ट व्यवस्थितपणे पाहत चालायचं, तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. कोणी दिलेलं आहे दिस इज द प्लेस वेअर द मर्डर वॉज कमिटेड. खूप सोपा प्रश्न, म्हणजे अगदी सरळ सेवेला येऊ शकतो अशा प्रकारे. मग याला फक्त पोलिश काय केलं का पहिले 4 पर्याय दिले आणि परत दुसरे मल्टिपल आन्सर दिले. हे एवढे यांनी बदल केले ना, तर नवीन याच्यात काहीच नाही, लक्षात ठेवा. बेसिकली मेन क्लॉज आहे तुमचा दिस इज द प्लेस, हा झाला तुमचा मेन क्लॉज. काय झाला तुमचा मेन क्लॉज. मेन क्लॉजमधील प्लेस हा शब्द नाऊन आहे, तर नामाविषयी अधिक माहिती जो सांगणारा जो काही क्लॉज आहे त्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. लक्षात ठेवायचं मेन क्लॉजमधील प्लेस हा शब्द नाऊन आहे. एक तर प्लेस हा शब्द नाऊन पाहिजे, अदरवाईज दुसरे शब्द का जे प्लेसच्या संदर्भात आहे. हॉस्टेल, हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, टेम्पल, फ्लॅट, हाऊस, टाऊन, बरोबर आहे, स्ट्रीट, असे कुठले पण नाऊन घ्या का जे प्लेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्यांच्याविषयी विशेष माहिती देणारा जो काही क्लॉज असतो त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज बोललं जातं. आणि हे ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात व्हेअर या रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं झालेली आहे. कशाने? रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. रिलेटिव्ह ॲडव्हर्ब 3 आहेत ॲक्च्युली. पहिला आहे तुमचा व्हेन, दुसरा आहे तुमचा व्हेअर आणि तिसरा आहे तुमचा व्हाय. व्हेन, व्हेअर, व्हाय या तिघांनी सुरुवात होते. हे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब यांना कंजंक्शन म्हणू नका. ठीक आहे. सो या ठिकाणी हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालेला आहे. पर्याय म्हणजे सी उत्तरात येते आणि सी तुमचा पर्याय क्रमांक 1 मध्ये, याला उत्तरात द्या. पुढे चूज द वर्ड और वर्ड्स रॉंगली स्पेल्ड. रॉंगली स्पेल्ड म्हणजे तुमचा मिसस्पेल्ड या टॉपिकवरचा शब्द आहे. तर लॅकिडायसिकल नावाचा शब्द आहे. LACKADAISICAL हे स्पेलिंग बरोबर आहे. लॅकिडायसिकल ज्याला आपण खूप लेझी म्हणतो, डल म्हणतो, केअरलेस म्हणतो, आळशी स्वरूपाचा व्यक्ती, बरोबर आहे याचं स्पेलिंग. आणि लसिव्हियस LASCIVIOUS लसिव्हियसचं स्पेलिंग सुद्धा बरोबर आहे, ज्याला लस्टफुल असं म्हणतो, बरोबर आहे. फक्त लेबिडिनस हा स्पेलिंग चुकीचा आहे. LIBIDI तर पुढं पाय होतं NOUS. लक्षात ठेवायचं. यांनी NEOUS दिलेला आहे, NEOUS नाही या ठिकाणी. हा ई नको होता, त्यामुळे सी नको आहे आपल्याला उत्तरात. पण सी कुठे आहे? मिसस्पेल्ड विचारल्यामुळे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तरात द्यायचे. ठीक आहे. असे कॉमन शब्द व्होकॅब्युलरी तुमची माहिती पाहिजे तुम्हाला. स्पेलिंगचे रूल्स वगैरे व्यवस्थित घ्या करून, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. आता हा सुद्धा खूप बेसिक आहे. बेसिक इंग्लिश ग्रामरवर प्रश्न विचारलेला आहे हा, लक्षात ठेवायचं. बेसिकली प्रोनाऊन ह्या घटकावरचा प्रश्न आहे. तुमच्या वाक्यामध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन दिलेलं आहे. जनरली तुमच्या वाक्यामध्ये कर्ता हा स्वतःला रिफ्लेक्ट करत असतो, लक्षात ठेवायचं. ही, हिमसेल्फ, बिहेव युअरसेल्फ हे बरोबर आहे, कारण बिहेव जनरली क्रियापदाने सुरू झालेल्या वाक्यामध्ये आपल्याला यू हा सेकंड पर्सन प्रोनाऊन कर्ता पकडावा लागतो, दिला जात नाही, तो गृहीत धरला जातो. सो या ठिकाणी युअरसेल्फ हा बरोबर आहे. जेम्स अँड मायसेल्फ, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन हा सब्जेक्ट म्हणून डायरेक्टली कधीच एकटा येत नाही. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन सब्जेक्ट म्हणून तेव्हाच येतो जेव्हा त्याच्या आधी नाम आलेलं असतं, इथं आलेलं नाही आहे. तर इथं मायसेल्फ नको आहे, इथं काय पाहिजे होतं? आय पाहिजे होतं. त्यामुळे इथं बी चुकलेलं आहे आणि इनकरेक्ट विचारल्यामुळे त्याला उत्तरात घ्यायचं आहे. तिसरं पुढे दिलेलं आहे सी डिड इट ऑल बाय हरसेल्फ, हे तुमचं बरोबर आहे. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला काय आहे? बीला उत्तरात घ्यायचं आहे. मग बी कुठे आहे? बी तुम्हाला दिलेले पर्याय क्रमांक 3 मध्ये. ठीक आहे. हे उत्तर तुमचं क्लिअर आहे. त्यामुळे 70साठी लक्षात ठेवा 3. पुढचा दिलेला आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. 2019-2016ची एस टी आय थिंक 2 वेळा रिपीट झाला. हा तिसऱ्यांदा हे वाक्य पडलेलं आहे. हे जे वाक्य जे आहे ना, एकच वाक्य तिसऱ्यांदा पडलेलं आहे. तरी मुलं चुकतात, विशेष वाटतं मला. तर हे चुकता कामा नये, हे लक्षात ठेवायचं. काय दिलेलं बघायचं? द शीप वॉज रॅक्ड अँड इथपर्यंत बघा, अँडपर्यंत सगळी वाक्य कॉमनच दिलेली. द शीप वॉज रॅक्ड, शीप वॉज रॅक्ड म्हणजे इथं काही चूक नाही आहे.
पुढे दिलेले तुम्हाला एव्हरी मॅन वमन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन, एव्हरी मॅन वमन अँड चाइल्ड वेअर ड्रॉन, वॉज ड्रॉन, आर ड्रॉन आणि हॅड ड्रॉन. इथे तुम्हाला शोक करायचे. आता बघा एक क्रिया झालेली आहे, तिच्यानंतर दुसरी क्रिया दिलेली आहे, बरोबर आहे की नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या तुमच्या वाक्यामध्ये ईच आणि एव्हरी हे दोनच शब्द आहे. ॲक्च्युली हा जो टॉपिक आहे तुमचा सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट. लक्षात ठेवायचं ह्या टॉपिकमध्ये याला डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. जनरली दोनच शब्द आहे तुमच्यासाठी ईच आणि एव्हरी. ह्या दोन शब्दांसाठी नियम आहे. ईच आणि एव्हरीनं म्हणजे हे सिंग्युलर आहेत, हे शब्द सिंग्युलर आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे सिंग्युलर. तर यांच्यानंतर एक किंवा एकापेक्षा जास्त नाउन जरी आले तरी ती एकवचनीच येणार आहेत आणि त्यांच्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा एकवचनीच घ्यायचं, अनेक वचनी नाही. म्हणजे काय दिलेलं आहे, एव्हरी मॅन वेमेन अँड चाइल्ड, याचं असं जरी असतं ना एव्हरी मॅन एव्हरी वेमेन अँड एव्हरी चाइल्ड, तरी पण क्रियापद एकवचनी आलं असतं. सो वॉज बरोबर आहे. वाक्य भूतकाळातले त्यामुळे आर येणार नाही आणि वेअर पण येणार नाही. आता राहिलं तुमचं चौथं. बघा आधी जहाज उद्ध्वस्त झालं, विनाश पावलं आणि नंतर सगळे जे आहे ते वाहून गेलेले. मग जर आपल्याला इथं जर भूतकाळात जायचं ना तर जी क्रिया आधी घडते ती पूर्ण भूतकाळात पाहिजे, जी नंतर घडते ती साध्या भूतकाळात पाहिजे. त्यामुळे नंतर घडलेली क्रिया पूर्ण भूतकाळात नाही वापरत आहे, पहिली वापरतो आपण. सो चौथं वाक्य सुद्धा ग्रॅमॅटिकली चुकतं. सो फक्त ए उत्तरात येतं. मग ए कुठे आहे बघायचं, आपला 4 नंबरच्या याच्यात दिलेलं आहे. व्यवस्थित उत्तर द्या. रिपीट झालेला प्रश्न आहे, हक्काचे मार्क आहेत, लक्षात ठेवा. डॉट डॉट इज द करेक्ट कंपाऊंड नाउन इन द प्लुरल फॉर्म. आता हा सुद्धा एक प्रश्न आहे की मुलांच्या मनात संभ्रम झाला होता. आता मी क्लिअर करतो डाऊट तुमचा. जनरली हे कंपाऊंड नाउन आहे. तर कंपाऊंड नाउनच्या संदर्भात इंग्लिश ग्रामरमधले 2 नियम लक्षात ठेवा. कंपाऊंड नाउन जसं दिलेलं तुम्हाला सांगतो मी, बघा ब्रदर इन लॉ हा एक शब्द आहे आणि हा शब्द परत लिहितो तुमच्यासाठी, ब्रदर इन लॉ. जर कंपाऊंड नाउनचं अनेक वचन करायचं असेल तर त्याच्यात जो हेड वर्ड आहे तर त्या हेड वर्डला यस जोडायचा. म्हणजे काय होतं, तुमचा ब्रदर्स इन लॉ असं तयार होतो. म्हणजे जर तुम्हाला प्लुरल जर बनवायचं असेल तर. दुसरी गोष्ट, कंपाऊंड नाउनची पॉझेसिव्ह केस बनते आणि जर पॉझेसिव्ह केस बनवायची असेल तर जर शेवटचा जो शब्द आहे त्याला ॲपॉस्ट्रॉफी यस द्यायचा. लक्षात ठेवा ही बनते तुमची पॉझेसिव्ह केस. काय झाली तुमची पॉझेसिव्ह केस. हा नियम लक्षात ठेवा. पॉझेसिव्ह केस जर कंपाऊंड नावाची बनवायची असेल शेवटच्या शब्दाला ॲपॉस्ट्रॉफी यस द्या. नंबर 2, कंपाऊंड नावाचं जर प्लुरल बनवायचं असेल तर हेड वर्ड इथं ब्रदर आहे तर त्याला यस जोडायचा, शेवटच्या शब्दाला यस लावायचा नाही, हे लक्षात ठेवा. सो इथं ब्रदर्स इन लॉ उत्तर बरोबर आहे. ब्रदर्स इन लॉज असं होणार नाही आहे, ब्रदर इन लॉज होणार नाही आहे आणि ब्रेदरिन इन लॉ सुद्धा होत नाही. ॲक्च्युली आपण पुस्तकात वाचलेलं ब्रदरचं प्लुरल तुमचं ब्रेदरिन होतं, बरोबर आहे. पण ब्रेदरिन इन लॉ ही थोडा आर्काईक टर्म आहे जुन्या काळातली, ती आता प्रचलित इंग्लिशमध्ये वापरत नाही, सोडून द्यायची. सो कॉमन शब्द ए उत्तरात येतो आणि ए तुम्हाला परत 4 नंबरमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, हे माहिती असायला पाहिजे. पुढे दिलेलं आहे हिअरिंग द नॉक्स ही ओपन द डोअर. आणि तुम्हाला काय विचारलं आहे, ह्या जो शब्द आहे याचा तुम्हाला काइंड विचारला आहे, सिंथेसिस जरा. तर ॲक्च्युली हे सिंथेसिस या टॉपिकवरचं उदाहरण आहे. याची आपण वाक्य फोड करू, तुमच्या लक्षात येईल. इथे सी हा तुमच्या वाक्याचा करताय. 2 वाक्य बघा, सी हर्ड द नॉक, हे एक वाक्य आहे ॲक्च्युली. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे सी ओपन दी डोअर. लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला काय विचारलं, ह्या 2 वाक्यांचं 2 सिंपल सेंटेन्सचं रूपांतर एकाच सिंपल सेंटेन्समध्ये करा. मग जर एकाच सिंपल सेंटेन्समध्ये करायचं तर आपल्याला एकाच क्रियापदाची गरज आहे, 2 क्रियापदं कशाला. त्यामुळं इथं हे एक क्रियापद दिलेलं आहे आणि एक क्रियापद दिलेलं आहे. तर आपल्याला एकच क्रियापद पाहिजे, म्हणजे दुसऱ्या क्रियापदाचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, तुम्हाला फ्रेजमध्ये करायचं आहे. पहिल्या एका म्हणजे सिंपल सेंटेन्सचं रूपांतर तुम्हाला फ्रेजमध्ये करून द्यायचं आहे.
मग फ्रेजमध्ये काय करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत, त्यातली एक लक्षात ठेवायची, बाय युझिंग पार्टिसिपल. तर जी पहिली क्रिया आहे, पहिल्या क्रियेतलं वर्ब आहे त्याचं पार्टिसिपलमध्ये रूपांतर करा, म्हणजे ते मुख्य क्रियापद राहत नाही. हर्डचं काय केलं मी, हिअरिंग केलं. हिअरिंग, आता सी इथे पण आहे आणि इथे पण आहे, एकदाच वापरायचा, त्यामुळे हा डिलीट झाला. हिअरिंग द नॉक, आणि इथं तुम्ही स्वल्पविराम देऊन दुसरं वाक्य लिहून द्यायचं, सी ओपन द डोर. आता लक्षात ठेवायचं, सिंपल सेंटेन्स रियम लक्षात ठेवा. सिंपल सेंटेन्समध्ये एकच सब्जेक्ट असतो आहे, सिंपल सेंटेन्समध्ये एकच फायनाईट वर्ब आहे. मग हे काय तुमचं आता हिअरिंग द नॉक ही झाली तुमची तयार फ्रेज. तर सिंपल सेंटेन्समध्ये मेन व्हर्बच्या व्यतिरिक्त एखादी फ्रेज असू शकते, फक्त डबल दुसरं फायनाईट वर्ब नको. म्हणजे तुम्हाला हे प्रोव्हिजन आहे. तो इथं हिअरिंग काय तुमचं पार्टिसिपल आहे, लक्षात ठेवायचं. जिरण नाही, लक्षात ठेवायचं. ॲडव्हर्बियल क्लॉज नाही आहे, नाउन क्लॉज नाही आहे, आणि आपल्याला क्लॉज तर नकोच आहे. पहिली गोष्ट एकच पाहिजे ना, मग क्लॉज कशाला. त्यामुळे दोन पर्याय तसे पण जातात, आणि हा जिरण नाही आहे, तो पार्टिसिपल आहे, लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 2. पुढे दिलेला आहे, रीड द सेंटेन्स केअरफुली अँड चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. मिल्क अँड हनी आर अ न्यूरिशिंग फूड. मिल्क अँड हनी इज अ न्यूरिशिंग फूड. आता हा जो प्रश्न आहे हा परत एकदा आपल्याला सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंटकडे घेऊन जातो. तर जनरली दोन भिन्न नामं अँडनं जोडलेली असतील आणि त्यातून जर एकच संकल्पना व्यक्त होत असेल तर ती दोन नामं एकाच सब्जेक्टचा पार्ट असतात आणि तो सब्जेक्ट एकवचनी पकडायचा, म्हणून क्रियापद एकवचनी घ्यायचं. त्यामुळे मिल्क अँड हनी आर नको आहे, कारण मिल्क अँड हनी इज बघायचं, कारण मिल्क अँड हनी हे एकच फूड आहे. काय, मिल्क अँड हनी एकच फूड आहे. त्यामुळे इथं क्रियापद काय तुमचं, म्हणजे हे बी उत्तर बरोबर आहे. बी कुठे तुमचं पर्याय क्रमांक 2 मध्ये. आता तुम्हाला पुस्तकात दिला नाही, एक वेगळा नियम मी तुम्हाला सांगतो, का जे पुस्तकात नाही म्हणजे काही मी काय वेगळा नाही बनवलेला, असे काही ऑक्सफर्डच्या वगैरे अशा ॲडव्हान्स पुस्तकांमध्ये आहे. आता जर दोन नामं अँडनं जोडलेली आहे आणि त्यातून जर पुढे तुम्हाला एकच, म्हणजे आपण म्हणू एकच संकल्पना व्यक्त होताना फूडच आहे, तर हे करता एकवचनी झाला. पण आता मी याला वाक्य जरा दुसऱ्या पद्धतीनं बनवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मिल्क अँड हनी डॉट डॉट सॉल्ड हिअर, किंवा इन धिस शॉप. एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये मिल्क पण विकलं जातं आणि हनी पण विकलं जातं. निश्चितच एक संकल्पना नाही झालेली, या विक्रीला ठेवलेल्या वस्तू झाल्या आता. त्यामुळे मिल्क हा एक नाऊन आहे, हनी दुसरं नाऊन आहे, दोन भिन्न नामं अँडनी जोडल्यामुळे टोटल सब्जेक्ट झाला तुमचा प्लुरल. म्हणून तर क्रियापद काय घ्यायचं तुम्हाला, अनेकवचनी घ्यायचं. परंतु ज्या अर्थी दोन्ही नामांमधून फूड ही एकच संकल्पना व्यक्त झाली, नाम एकवचनी आहे, दॅट्स इट. इथं तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये निघतंय. आणि 75 नंबरचा, आता याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत तुमचे सगळे पॅराग्राफचे, आपला हा शेवटचा प्रश्न लक्षात ठेवायचं. द जज ऑर्डर्ड, हा खूप IMP प्रश्न आहे, हा प्रत्येकानं काळजीपूर्वक ऐका. ऑर्डर्ड दॅट द अक्यूज्ड बी सेट फ्री. तुम्हाला मूड विचारलं आहे. आता तुम्हाला याचं मूडचं उत्तर मी डायरेक्टली सांगतो. तुमचं हे तुमचं सब्जेक्टिव्ह मूड आहे, तर उत्तर तुमचं 3 मध्ये निघतंय. का निघतंय ते समजून घ्या. याची सुद्धा अधिक माहिती पुस्तकांमध्ये दिली नव्हती, तर काही डिक्शनरीमध्ये याची चांगली इन्फॉर्मेशन भेटली, ती तुमच्यासाठी मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. तर बेसिकली सब्जेक्टिव्ह मूडची माहिती तुम्ही समजून घ्या. बेसिकली होतं सब्जेक्टिव्ह मूड जो इंग्लिशमधला आहे त्याच्यामध्ये बेसिकली काही सब्जेक्टिव्ह व्हर्बचा वापर केला जातो. कुठले ॲडवाईस, डिमांड, हे जे काही शब्द दिलेले आहेत व्हर्ब, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या एक्झाममध्ये याला उपयोग करता येईल पुढे. आणि इथून पुढचे प्रश्न असेच येणार, हे लक्षात ठेवायचं. ॲडवाईस, डिमांड, प्रिफर, रिक्वेस्ट, रिक्वायर, आस्क, इन्सिस्ट, प्रपोज, ऑर्डर, आत्ताचा प्रश्न ह्या शब्दावर आलेला आहे. डिक्री म्हणजे हुकूम देणं, सजेस्ट, रिकमेंड, अर्ग, कमांड आणि स्टिप्युलेट.
तर ही काही क्रियापद आहेत. तर जनरली ह्या क्रियापदांपैकी एखादं क्रियापद येतं. तर जनरली रूल बघा कसा दिलेला आहे. ह्या सब्जेक्टिव्ह मोडची रचना समजून घ्या. तुमच्या वाक्यामध्ये 2 सब्जेक्ट असतात. पहिला सब्जेक्ट दिलेला आहे तुमचा आणि दॅट हा कंपल्सरी वापरला जातो. जर तुमच्या वाक्यात दॅट नसेल तर सब्जेक्टिव्ह मोड बनत नाही. दॅट इज मस्ट इन द सेंटेन्स. दॅटच्या आधीच्या वाक्यात एक सब्जेक्ट, दॅटच्या नंतरच्या वाक्यामध्ये दुसरा सब्जेक्ट दिला जातो. जनरली रचना आहे की पहिल्या व्यक्तीला असं वाटतं की दुसऱ्या व्यक्तीचं असं व्हावं किंवा असं त्याच्या बाबतीत केलं जावं. 2 सब्जेक्ट दिलेले आहे. पहिल्या सब्जेक्टच्या नंतर जे क्रियापद असतं ते सब्जेक्टिव्ह वर्ब हे 12 पैकी कोणत्याही काळामध्ये असेल तरी चालतं. म्हणजे अर्थाप्रमाणे कुठलं पण घेऊन नाही चालत आहे, बट ॲक्सेप्टेबल इन एनी टेन्स. आणि पुढे दॅट घ्यायचा आहे आणि दॅटच्या नंतर दुसरा कर्ता घ्यायचा. आणि हा जो दुसरा कर्ता आहे ह्या दुसऱ्या कर्त्याच्या नंतर कंपल्सरी हे IMP नियम आहे, लक्षात ठेवायचं. सब्जेक्टिव्ह मूड बनण्यासाठी दुसऱ्या कर्त्याच्या नंतर जे क्रियापद घ्यायचे ते मूळ रूपातच पाहिजे. V1 दुसरं नकोच आहे. पहिलं कुठलं पण असू द्या क्रियापद, दुसरं क्रियापद V1 पाहिजे आणि पुढे कॉम्प्लिमेंट जोडून द्यायचं. जसं या ठिकाणी आपल्याला बघायचं आत्ताचं आपलं वाक्य बघायचं, तुमच्या लक्षात येईल. द जज हा झाला तुमच्या पहिल्या वाक्यातला पहिला सब्जेक्ट, ऑर्डर्ड झालं तुमचं V2, दॅट हा तुमच्या वाक्यामध्ये आलेला आहे आणि द अक्यूज्ड हा झाला सेकंड सब्जेक्ट, इम्पॉर्टंट आहे. आणि पुढे बी हेच क्रियापदाचं मूळ रूप दिलेलं आहे आणि तुम्ही पुढे वाक्य जोडून दिलेले. म्हणजे बी हा V1चं कार्य करतो. म्हणजे दॅटच्या नंतर तुम्हाला दिलेला आहे आणि इथं हा जो V2 आहे हा सब्जेक्टिव्ह ॲडव्हर्ब आहे, ऑर्डर, लक्षात ठेवायचं. सो या वाक्यामध्ये बेसिकली आपल्याला काय आहे, तुम्हाला सब्जेक्टिव्ह मूड व्यक्त झालेला आहे. बाकीचे वाक्य बघा. संदीप हॅज ॲडवाईस कुठल्या पण काळामध्ये चालेल. दॅट हा कंपल्सरी घ्यायचा आहे, दॅटला रिमूव्ह करायचं नाही. गणेश हा सेकंड सब्जेक्ट आणि पुढे जे क्रियापद येतं ते मूळ रूपातच पाहिजे. बघा आयच्या नंतर वर्क मूळ रूपात आलेले हे भलेही तुम्हाला भूतकाळात दिलेलं आहे, बरोबर आहे. डिमांड्स हे V1 दिलेलं आहे तरी हे क्रियापद मूळ रूपातच पाहिजे. प्रपोज साधा भूतकाळ तरी हे क्रियापद मूळ रूपात पाहिजे. दॅट नसेल सब्जेक्टिव्ह मूड बनत नाही, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपले 25 क्वेश्चन झालेले आहेत. अपेक्षा करतो तुम्हाला हे सगळ्या जे नियम मी तुम्हाला इंट्रोड्यूस केले ह्या पेपरचे तुम्हाला समजले असतील. तर 2-3 गोष्टी आता येणाऱ्या पेपरच्या बाबतीत लक्षात ठेवायची. प्रत्येकाला जे मेन्सला आहे पहिली प्रायोरिटी तुमचा पेपर एनीहाऊ कव्हर झाला पाहिजे. इथं तुम्हाला अजिबात चॉईस नाही. मग तुम्हाला किती स्पीडनं उत्तरं द्यायच्यात, ॲक्युरसी कशी तुम्हाला मेंटेन करायची हे तुम्ही आता डिसाईड करा. ठीक आहे. याच्यासाठी जे आता 2023च्या गट ब आणि गट क ची तयारी करतायत त्यांच्याकडे अजून थोडासा वेळ आहे. त्यामुळे उरलेल्या दिवसांचं नियोजन चांगलं करा, अभ्यास चांगला करा. विशेष करून तुम्हाला टेस्ट पेपरला प्राधान्य जास्त द्यायचे. PYQच्या आधारे तुम्हाला नियम आणि पद्धती व्यवस्थित समजून घ्यायच्यात, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये ॲक्युरसी पण वाढवता येते आणि जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करता येतात. नंबर 2, तुम्हाला पॅराग्राफ हा सॉल्व करायचाच आहे. अरे पॅराग्राफ 10 मार्क्सला आहे. मराठीचे 5 मार्क आणि इंग्लिशचे 5 मार्क. रिमूव्ह करून चालणार नाही. 10 मार्कमध्ये सगळी स्पर्धा इथे संपून जाते, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे. त्यामुळे थोडंसं नियोजन चांगलं करा, जेणेकरून पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला उरलेल्याच्यामध्ये तयारी करता येईल. आणि तिसरी मुद्दा, आता जे विद्यार्थी 2023ची तयारी करतात गट ब आणि गट क ची, लक्षात ठेवायचं तुमच्या पुढे जो वेळ आहे त्या वेळेमध्ये व्होकॅब्युलरीला विशेष लक्ष द्या. व्होकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट आहे. 50 प्रश्न आहेत, त्यातले 5 गेले तुमचे पॅराग्राफला. 45 क्वेश्चनमध्ये किमान 20 प्रश्न व्होकॅब्युलरीचे राहणार आहे. त्यामुळे व्होकॅब्युलरीला निग्लेक्ट करू नका, वेळ द्यायला शिका, अभ्यासाचं नियोजन चांगलं करा. ठीक आहे. चला आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. तर परत एकदा जे विद्यार्थी व्होकॅब्युलरीची एक फुल लेंथ बॅच आहे, साधारणतः ही जी बॅच आहे ही 20 डेजपर्यंत चालणार आहे. आणि ह्या बॅचमध्ये सगळे टॉपिक आहेत आपले. याच्यामध्ये रूट वर्ड आहे, ॲफिक्सेशन आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम, फ्रेझल वर्ब, सिनॉनिम, अँटॉनिम, होमोनिम, मिसपेल्ड वर्ड, फोबिया, मेनिया, फॉरेन वर्ड, हे सगळे टॉपिक मी पद्धतशीरपणे कव्हर करून याच्यावरचे 2011 ते 2023चे PYQ घेणार आहे. ठीक आहे. तर हा कोर्स येत्या 2 दिवसामध्ये माझ्या ॲप्लिकेशनमध्ये मी सुरू करतो आहे. डेली रेकॉर्डिंग होणार आहेत.
त्यामुळे सध्या सगळा कोर्स रेकॉर्ड नाही आहे, मी चालू करतो आहे, नवीन डेटा तुम्हाला मी देणार आहे. माझ्यासोबत अभ्यास करा, परीक्षेच्या आधी कंप्लीट करायची जबाबदारी माझी. ठीक आहे. त्याचबरोबर अजून जे विद्यार्थी गट क 2023 बेसिकली आणि राज्य सेवा 2023ची तयारी करत असतील, डिपार्टमेंटल ASUची तयारी जर करत असतील तर त्यांच्यासाठी एक नवीन कोर्स मी उद्या नव्यानं लॉन्च करतो आहे आणि फ्रेश उद्यापासून रेकॉर्डिंग सुरू करतो आहे. मी 2-2 तासाचं लेक्चर अपलोड करत जाईन. 2-2 तासाचे लेक्चर डेली ऐकत चला. माझ्यासोबत अभ्यास करा, वेळेच्या आतमध्ये व्यवस्थित पद्धतशीरपणे मी तुम्हाला सगळा कोर्स कंप्लीट करून देतो. ठीक आहे. अगदी नॉर्मल फी याच्या ठिकाणी असणार आहे. तर आपल्या यूट्यूबच्या खाली जी डिस्क्रिप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिली जाईल. त्याचबरोबर माझं चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही जॉईन करा किंवा तुम्हाला जो माझा नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर मला फोन करा. तुम्हाला मी अधिक माहिती कोर्सच्या संदर्भात देतो. थँक्यू.